हाय मुलांनो, आज आपण एक पोएम बघणार आहोत 3.6 5 लिटिल सीड्स। तर ह्या छोट्याशा 5 सीड्स म्हणजे बिया आहेत आपल्याकडे। ठीक आहे, लिसन अँड रिसाइट द पोएम विथ ॲक्शन्स। लिसन म्हणजे ऐका आणि ॲक्शन करून ही पोएम म्हणायची आहे। 5 लिटिल सीड्स, 5 लिटिल सीड्स। तर 5 छोट्याशा बिया आहेत या। 3 will make flowers and 2 will make weeds। तर ह्या ज्या 5 बिया आहेत तर यातल्या 3 बी ज्या आहेत त्यापासून फुलं तयार होणार आहेत आणि 2 ज्या आहेत तर त्या काय तयार करणार आहेत, वीड्स। वीड्स म्हणजे गवत तयार करणार आहेत। अंडर द लीव्ज, अंडर द स्नो म्हणजे लीव्ज म्हणजे असं झाडांची पानं आहेत त्याच्या खाली। त्यानंतर स्नो, स्नो म्हणजे बर्फाच्या खाली। 5 लिटिल सीड्स आर वेटिंग टू ग्रो। ह्या 5 ज्या छोट्याशा बिया आहेत तर त्या ग्रो म्हणजे उगवण्याची वाट बघत आहेत। आउट कम्स द सन, सूर्य बाहेर आलेला आहे। डाऊन कम्स अ शॉवर, पाऊस आलेला आहे खाली म्हणजे सूर्यप्रकाश असू किंवा पाऊस असू। अँड अप कम द 3 प्रिटी पिंक फ्लॉवर्स, आणि सूर्याच्या उष्णता सहन करून, पाऊस सहन करून किंवा त्यांना पाणी मिळालं त्याच्यामुळे त्या सीड्स पासून काय झालेले आहेत, असं फुलांचं झाड आलेलं आहे आणि त्याला छान प्रिटी म्हणजे खूपच सुंदर पिंक कलरची फ्लॉवर्स म्हणजे फुले आलेली आहेत। आउट कम्स द सन दॅट एव्हरी प्लांट नीड्स। प्रत्येक प्लांट्सला, प्रत्येक झाडाला सूर्यप्रकाश गरजेचाच असतो। अँड अप कम 2 फनी ओल्ड वीड्स, आणि त्या सूर्यप्रकाशात असे हे वीड्स म्हणजे गवत जे आपल्याला नको असतं तर ते गवत सुद्धा आलेलं आहे। तर अशा प्रकारे 5 लिटिल सीड्स मधून 3 फ्लॉवर्स आलेले आहेत आणि 2 गवताचे प्लांट्स आलेले आहेत। ओके, समजली?